प्रेमजयाची सर्वांगी सुंदर उंचेंदुराची कंठी झळके मानसा फळांची दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव फळांच गौरी कुमार जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव ओदर पीतांबर परिवर वंदना सरळ सोंड वक्र दुर्गती नयना दास रामाचा पाय सदा संकटी पावावे लाडक्या बाप्पाचं राज्यभर घरोघरी आगमन होत आहे आणि सिने अभिनेते सुबोध भावे यांच्या देखील घरी लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आपल्यासोबत स्वतः सुबोध भावे आहेत. कशा पद्धतीनं यंदाचं जे आहे ते वर्ष आहे कसं बघतात? एक तर यावर्षी देखावा गेला आमच्या सगळ्या घरातल्या छोट्या छोट्या मुलांनी आणि माझ्या धाकट्या भावानी, माझ्या बायकोनी, माझ्या आईनी हा गोंडल आहे काश्मीरचा आणि ज्याचा एक छोटासा देखावा करायचा प्रयत्न केला. आणि बाप्पाचं आगमन होतं ते मला असं वाटतं नेहमीच ऊर्जेचं असतं, आनंदाचं असतं. आणि आपण त्यांनी आपल्यासाठी काय केलं म्हणण्यापेक्षा आपण त्याच्यासाठी काय करतो आणि आपण तोच विचार करतो की तुझ्यासाठी काहीतरी चांगलं काम आमच्या हातनं घडावं, चांगली सेवा घडावी, लोकांची सेवा घडावी, समाजाची सेवा घडावी, त्यांना आनंदी ठेवण्याचं कार्य आमच्याकडनं घडावं हीच प्रार्थना त्याच्यापाशी करतो. आणि मला असं वाटतं तो देतो आशीर्वाद. साधारणतः किती दिवसाचा बाप्पा तुमच्या घरी असतो? 1.5 दिवस. उद्या आमचं विसर्जन. त्या 10 दिवसाच्या कालावधी कसं म्हणजे रोजचं 365 दिवसाचा हा विषय 10 दिवसात कसं बदल? मला आता काय की कामाच्या व्यस्ततेमुळे बाहेरचे गणपती बघायला फार वेळ मिळत नाही, पण आपल्या घरच्या गणपतीला मात्र मी येत असतो. आणि उत्सवाचं स्वरूप बदलत आहे ते बदलतच असतं, म्हणजे 100 वर्षापूर्वीचं स्वरूप तसंच राहणार नाही, पण ते बदल हे लोकांच्या चांगल्यासाठी असले पाहिजेत, त्यांना अपायकारक नसले पाहिजेत असं मला कायम वाटतं. त्यामुळे या हा हा उत्सवाचा क्षण असतो जिथे आपण, जसं मला आठवते पूर्वी नाटकांचे प्रयोग व्हायचे साखर कारखान्यांमध्ये, किंवा अनेक सोसायट्यांमधनं छोट्या छोट्या एकांकिकांचे प्रयोग व्हायचे, वक्तृत्व स्पर्धा व्हायच्या, विविध प्रकारची गाणी, मराठी गाणी असतील किंवा अशा प्रकारचे कार्यक्रम व्हायचे. आता म्हणजे आपल्या गोष्टींना उजाळा देणारं काहीतरी या उत्सवात असलं पाहिजे, विचार मांडले गेले पाहिजेत, वक्तृत्व असलं पाहिजे, एखाद्या गोष्टीचं अभ्यासपूर्ण असं काहीतरी विवेचन त्या 10 दिवसात असलं पाहिजे. यांनी काय ना, यांनी बुद्धी वाढते. लेझरने डोळे जातात, लेझरने बुद्धी नाही वाढत. त्याच्यामुळे मोठ्या भिंती आवाजाच्या उभ्या करून त्यांनी बुद्धी नाही वाढत, त्यांनी कान जातात. तर बुद्धी वाढण्यासाठी कारण हा बुद्धीचा देवता आहे, त्यामुळे बुद्धी वाढण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत, आपल्याला स्वतःला प्रगल्भ करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या या बाप्पाच्या 10 दिवसाच्या उत्सवामध्ये घडाव्यात अशी एक इच्छा आहे. मग एबीपी माझ्याच्या प्रेक्षकांना कशा पद्धतीने शुभेच्छा? काही नाही, या गणपतीच्या निमित्ताने चांगलं कार्य हाती घ्या आणि ते कार्य पूर्ण करण्याची जबाबदारी मला असं वाटतं विघ्नहर्ता गणपतीची असते, कारण तोच ते कार्याची सुरुवात करत असतो आणि त्या शेवटपर्यंत नेण्याची ताकद सुद्धा आपल्याला देत असतो. पण सगळेजण मनोभावे त्या गणपतीला प्रार्थना करूया. खूप खूप धन्यवाद. तर इथे सुबोध भावे जो बदल आहे तो सकारात्मक असला पाहिजे असं जे आहे ते सुबोध भावेंचं म्हणणं आहे. त्यांच्या घरी बाप्पा विराजमान झालेले आहेत. कॅमेरा पर्सन राजेश बिडकर सह जयदीप भगत, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.